नमस्कार, मी प्रज्ञा. आषाढी एकादशीला वारीवर कोणी कोणी जायचं अशी चर्चा चालू होती. त्याच वेळेस मुद्दा उपस्थित झाला, की पाऊस असणार आहे तेव्हा मग बरोबर काय न्यायचं आणि काय नाही. जेव्हा हे वाक्य मी ऐकलं, तेव्हा मला असंच वाटलं, की पाऊससुद्धा वारकऱ्यासारखाच आहे ना. दरवर्षी पृथ्वीच्या भेटीला एका ठराविक वेळेला म्हणजे आषाढातच येत असतो. वारकरी जसे नित्य पंढरपुरात नित्यनेमाने विठ्ठलाच्या भेटी जातात, तसाच हा पावसाळा धरणी मातेची भेट घ्यायला पृथ्वीची वारी करतोय. त्याचीही वेळ ठरलेली आहे वारीप्रमाणेच. येणाऱ्या पावसाच्या स्वागताची तयारी करताना झड्या बांधाव्या लागतात, होड्या नांगरून ठेवाव्या लागतात, बरंच काही करावं लागतं. सगळाच माहोल बदलून जातो. ज्याप्रमाणे शेतकरी आपली शेतं पेरून बाहेर निघतात, तसंच सगळी तयारी करूनच पावसाला सामोरं जावं लागतं. हेच पावसाची वारी ह्या काव्यात साकारलं आहे. अवखळ वारा वाहत सुटला, अवखळ वारा वाहत सुटला, ढगांनाही पळवट सुटला, धुली कणांना उचलून घेता, सैरावैरा धावत सुटला, धुली कणांना उचलून घेता, सैरावैरा धावत सुटला. मध्येच पडे थेंब टपोरा, मध्येच पडे थेंब टपोरा, पावसाची वर्दी देण्या, गडगडाटही छोटा मोठा, गडगडाटही छोटा मोठा, सांगे वरुण आला आला, सांगे वरुण आला आला. विद्युल्लतेची रेष उतरता, क्षितिजावरी नक्षी होई, विद्युल्लतेची रेष उतरता, क्षितिजावरी नक्षी येई, स्वयंप्रकाशे चमकुनी जाता, परिसर सारा उजळून जाई, परिसर सारा उजळून जाई. पावसाळी ढग आभाळी, पावसाळी ढग आभाळी, सूर्य मारे हळूच दडी, करून घ्यावी शाकारणी, ही तर निसर्गाची छडी, करून घ्यावी शाकारणी, नाहीतर निसर्गाची छडी. नौकांना करा किनारी, नौकांना करा किनारी, थांबवा ती मासेमारी, भात घाला अंकुर फुटण्यादळी, भात घाला अंकुर फुटण्यादळी. आली बघा पावसाची वारी, आली बघा पावसाची वारी, आली बघा पावसाची वारी.